काही दिवसांपूर्वी जळगाव शहरात ओमनीमध्ये गॅस भरताना स्फोट होऊन 7 जण दगावल्याची घटना घडली होती। या घटनेमुळे आता महिना उलटून गेला तरी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनासह उपोषणाला सुरुवात केली आहे। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। काय सांगाल? सगळ्यात पहिलं तर आपला परिचय सांगा की काय उपोषण? मी सर्वसामान्य नागरिक म्हणून ह्या विषयासाठी उपोषण बसण्यासाठी आलेलो आहे। संजय रामभाऊ वराडे माझं नाव आहे। मी एक सर्व सामाजिक कार्यकर्ता म्हणून ह्या विषयासाठी उपोषणात बसलेलो आहे। गेल्या 1 महिना 2 दिवस झाले उलटून गेलेले आहे। 5 नोव्हेंबर रोजी अवैध परमिशन पोलीस चौकीजवळ पोलीस प्रशासनाने MIDC यालांनी अनलिगली परमिशन देऊन रिक्षामध्ये 7 लोकांचा मरण पावलेले आहे। अद्यापही कुठल्याही पोलिसांवरती कारवाई झालेली नाही। पोलिसांची निष्क्रियतेपणाचे लक्षण आहे। कुठल्याही पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यावरती कारवाई झालेली नाही। त्यांच्यावरती कारवाई होण्यासाठी मी सर्वसामान्य जनतेला माझ्या उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी यावं, जास्तीत जास्त लोकांनी पाठिंब्यासाठी यावं।